डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे सबलीकरणाचा आढावा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 मार्च 2018 रोजी अर्थात जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. महिलांच्या सबलीकरणाचा आढावा घेऊन त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सबलीकरणाचा आढावा. पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, असलाच पाहिजे. पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे. तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे. खूप मोठा वांदा आहे. वांदा असणे, गडबड असणे, घोटाळा असणे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे. पुरुषांच्या खांद्याला आज तिचा खांदा आहे, तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे. तरीही महिला सबलीकरणाचा खूप मोठा वांदा आहे. खूप मोठा वांदा आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आर्थिक सबलता येते आहे, ती स्वावलंबी होते आहे. तिच्याकडे आर्थिक सबलता आलेली आहे आणि येतेही आहे. तशा संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत दोन्हीकडूनही. म्हणून आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा मात्र अभाव आहे. आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा मात्र अभाव आहे. धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचाच प्रभाव आहे. धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचाच प्रभाव आहे. पुरुषांचाच प्रभाव आहे. विशेषतः तथाकथित सुशिक्षित स्त्रियांनी आणि तथाकथित राजकीय सुशिक्षितांनी हे कडवं ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. आर्थिक सबलता येते आहे. आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा अभाव आहे. आर्थिक सबलता येते आहे, वैचारिक सबलतेचा अभाव आहे. धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचाच प्रभाव आहे. धार्मिक आणि राजकीय सबलतेवर पुरुषांचाच प्रभाव आहे. पुरुषांचाच प्रभाव आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे या महिला सबलीकरणाचा आढावा आपल्यासमोर मांडत आहे अधिक व्यापकपणे. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. सबलीकरण कागदी नको. कागदी घोड्यावरती. कागदी घोडे नाचू नका. तिला इथं जागा दिली, इथं अमक्या टक्के जागा दिल्या, राजकारणात दिल्या, नोकरीत दिल्या, समाजकारणात दिल्या, घरामध्ये दिल्या, असं कागदोपत्री नको. म्हणून सबलीकरण कागदी नको. सबलीकरण दिसायला हवे, जाणवायला पाहिजे तिला, तुम्हाला आणि सगळ्याला. सबलीकरण कागदी नको, सबलीकरण दिसायला हवे. ते केवळ महिलांचे काम नाही, पुरुषांनीही सक्रिय असायला हवे. ते केवळ महिलांचे काम नाही, पुरुषांनीही त्यात सक्रिय असायला हवे. पुरुषांनीही त्यात सक्रिय असायला हवे. तू सबलीकरणाला मोकळी आहे, तू सबल हो, अशी भूमिका तमाम पुरुष वर्गाला घेता येणार नाही, असं आग्रही प्रतिपादन करणार हे वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. सबलीकरण कागदी नको, सबलीकरण दिसायला हवे. सबलीकरण कागदी नको, सबलीकरण दिसायला हवे. ते केवळ महिलांचे काम नाही, त्यात पुरुषांनीही सक्रिय असायला हवे. सबलीकरण केवळ महिलांचे काम नाही, त्यात पुरुषांनीही सक्रिय असायला हवे. त्यात पुरुषांनीही सक्रिय असायला हवे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सबलीकरणाचा आढावा.
ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती